पालघर जिल्ह्यातील एस.टी. महामंडळाच्या वाडा बस डेपोची परिस्थिती अतिशय दयनीय झाली आहे। अखेरची घटका मोजत आहे की काय असा सवाल आता उपस्थित होत आहे। पालघर जिल्हा स्वतंत्र झाला आणि यामुळे जिल्ह्यातील वाडा वगळता 8 डेपोचे विकास कामांना सुरुवात देखील झाली, परंतु वाडा डेपोकडे पूर्णतः दुर्लक्ष होत आहे। कारण वाडा आगार हा पालघर विभागात नसून ठाणे डिव्हिजनमध्येच आहे। डेपोत आल्यानंतर वास्तव पाहिले तर आपण अजूनही 19व्या शतकात आहेत का असा सवाल उपस्थित होतोय। डेपो परिसरात अजूनही मोठमोठे खड्डे आणि पाणी साचलेले तळे। डेपोतील बसेसच्या अवस्था तर सलाईनवरच म्हणावी लागेल। भिवंडी ठाण्याकडे आणि जिल्हा असलेल्या पालघर शहराकडे जाण्यासाठी खूप कमी बसेस आहेत, ज्याचा फटका सामान्य नागरिकांना दररोज मोठ्या प्रमाणात बसत असतो। महत्त्वाचा राज्य मार्ग असलेला मनोरवाडा आणि भिवंडी रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अनेक बसेस खिळखिळ्या झाल्या होत्या व यामुळे रस्त्याच्या मधोमध बंद देखील पडायच्या। मात्र आता हा रस्ता काँक्रिटीकरण नव्याने बनत असून एक लेन बऱ्यापैकी झाला आहे। वाडा भिवंडी, वाडा अंबाडी, वाडा ठाणे, वाडा नाशिक, वाडा पालघर, वाडा डहाणू आणि वाडा बोईसरसाठी मोठ्या प्रमाणात प्रवासी नागरिक, विद्यार्थी, रुग्ण, नोकरदार, चाकरमान वर्ग प्रवास करीत असतात। मात्र या रूटवर बस कमी असल्याने नाईलाजाने प्रवासी नागरिकांना खाजगी वाहनाने देखील प्रवास करावा लागत असतो, ज्यामुळे मोठा आर्थिक भुर्दंड आपल्या महिन्याच्या अखेरीस जेमतेम मिळणाऱ्या पगारात पडत असतो। म्हणून या महत्त्वाच्या राज्य मार्गावर जादा बस सुरू करण्याकरिता नागरिकांकडून वारंवार मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार जवळपास वाडा डेपोमध्ये सध्या 10 नवीन बस आहेत। जुन्या 34 बस, त्यात 20 CNG बस, त्यातही 7 ते 8 वर्षापेक्षा जुन्या, तर 7 बस तालुक्यातील मुलींसाठी मानव विकास अंतर्गत असलेल्या 14 वर्षे जुन्या, अशा एकूण 44 बस सध्या धावत आहेत। त्यातील अनेक बस अनेक वेळा ब्रेकडाऊनच पाहायला मिळत असतात। तर CNG बसला CNG भरण्यासाठी भिवंडी येथे 40 किलोमीटरचा प्रवास करून जावे लागते। बस डेपोमध्ये कागदावर स्टाफ कर्मचारी एकूण 173, नियमित हजर कर्मचारी 128 आहे। खऱ्या अर्थाने डेपोतील उपलब्धता असलेल्या बस नियमित वेळेवर हाताळण्यासाठी 204 कर्मचाऱ्यांचा स्टाफ आवश्यक आहे। या संदर्भात आगार प्रमुखांनी मागणी देखील केली आहे व त्याचे पत्र असल्याचे देखील सांगितले, परंतु गेल्या काही वर्षांपासून अनेक जुने कर्मचाऱ्यांची सेवापूर्ती झाल्याने व त्यातच नवीन कर्मचाऱ्यांची भरती देखील झाली नसल्याने कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवत आहे। राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तातडीने वाडा डेपो हा ठाणे विभागात काढून पालघर विभागाकडे वर्ग करण्यात यावा व लवकरात लवकर कर्मचाऱ्यांची नवीन भरती देखील करून वाडा एस.टी. डेपोला कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत। तसेच वाडा डेपोत असलेल्या CNG बससाठी जवळच असलेल्या पंपावर CNG भरण्याची व्यवस्था करून द्यावी, ज्यामुळे प्रवाशांना प्रवासासाठी बस देखील लवकर उपलब्ध होतील। तसेच एस.टी. डेपोचा कायापालट करण्याकरिता निधी देखील मंजूर करावा। वाडा डेपोतून कुडूस, अंबाडी, भिवंडी, ठाणे, पालघर, सफाळे, डहाणू, बोईसर, जव्हार आणि नाशिक याकरिता सतत फेऱ्यांसाठी स्वतंत्र 50 बसेस उपलब्ध करून द्याव्यात। स्थानिक पातळीवर वातानुकूलित मिनी इलेक्ट्रिक बसची व त्यासाठी लागणारे चार्जिंग स्टेशन उभारण्याची मागणी देखील प्रवासी नागरिकांकडून केली जात आहे। या मागण्या पूर्ण झाल्या तरच या जिल्ह्याचे विभाजन खऱ्या अर्थाने विकासाकरिता झाले असेच म्हणावे लागेल।